नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,000 रुपये पीक विमा हा जमा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर 13,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व हा पीक विमा रब्बी हंगामाचा व का खरीप हंगामाचा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला पीक विम्याचे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशादायक वातावरण निर्माण करणारी एक महत्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. मित्रांनो, राज्यातील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी 1 जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार असून यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार होता. मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली असून पावसाळी हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्याला 75% पीक विमा रक्कम मिळणार आहे. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील या पीक विमा वाटपामध्ये एक विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे 48,12,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 10 लाख कोटी पीक विमा जमा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी मित्रांनो सुरळीत व्हावी यासाठी पीक विमा कंपन्यांनी आधीच 1,900 कोटी रुपयाची वितरण केलेले आहे. हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी व चांगल्या दिशेने नेण्यासाठी चांगले आहे. मित्रांनो, जिल्ह्यांनी निधी वाटपाचा आढावा घेतल्यास नाशिक जिल्ह्यातील 3.5 लाख शेतकऱ्यांना 155.47 कोटी रुपये एवढा पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर आपला अहमदनगर जिल्ह्याला 2.31 लाख शेतकऱ्यांसाठी 160.28 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यासाठी 1.82 लाख शेतकऱ्यांना 111.41 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 40,406 शेतकऱ्यांना 6.74 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांसाठी 22.4 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, सर्वात मोठा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा ठरलेला आहे. मित्रांनो, या जिल्ह्यातील 7.70 लाख शेतकऱ्यांना 241.41 कोटी रुपये मिळणार आहे. मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3.70 लाख शेतकऱ्यांसाठी 160.48 कोटी रुपये मिळणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी 2.19 लाख शेतकऱ्यांना 244.67 कोटी रुपये वाटप होणार आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्याला मात्र 228 शेतकऱ्यांना 13 लाख रुपयाची वाटप होणार आहे. शेतकऱ्याचे पीक विमा मिळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव तपासून पाहू शकता. त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला बायोमेट्रिक व ओटीपीच्या पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता. मित्रांनो, राज्य सरकारने या योजनेबद्दल अंमलबजावणीसाठी विशेष यंत्रणा उभी केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला 25% जिल्हा अधिकाऱ्याचा स्पष्ट निर्देश देण्यात आलेला आहे की 25% विमा रक्कम 21 दिवसाच्या आत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही पीक विमा रक्कम जमा होणार आहे. आपले व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.